सत्ता, निवडणुका, भेटीगाठी, कोण कुठे कधी कोणाला भेटलं या विषयांचा उहापोह महाराष्ट्रात अलीकडच्या काळात हीच प्रश्न ही क्षितिजावर आणि राजकीय पटलावर वारंवार दिसत आहेत। त्याच्या जोडीला नवनवीन शब्द, नवीन नवीन म्हणी या समोर येत आहेत। कुठे आका, खोक्या, कोयता गँग असे शब्द आहेत, तर कुठे 50 खोके एकदम ओके अशा काही म्हणी आहेत। तर गीतही जे आहेत ते कुठे गुवाहाटी, गोवा, सुरत अशा प्रकारे टिप्पणी देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। या सर्वांचे जे परिणाम आहेत ते महाराष्ट्राच्या एकंदरीत संस्कृती परंपरेवर दुर्दैवाने होत आहेत। सभ्य, सुसंस्कृत राजकारण असलं पाहिजे हा मराठी बाणा, आणि या मराठी बाणासोबतच एक महाराष्ट्र धर्म देखील आहे। आणि तो महाराष्ट्र धर्म काय, तर सर्वांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने राहावे, जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जावं आणि लोकशाही मूल्यांचं जतन हा महाराष्ट्र एकंदरीत धर्म आहे। पण या महाराष्ट्र धर्माला तडा जात आहे, लोकशाही प्रणालीला तडा जात आहे। आणि सर्वात मोठा एक शब्द जो एक निर्माण झाला आहे, जी विकृती आहे, जी महाराष्ट्र धर्माच्या विरोधातला जे कृत्य आहे, जो अधर्म आहे, तो म्हणजे सत्ता नावाचा एकमेव शब्द हा सर्वदूर ऐकायला मिळत आहे। त्याचंच गुंजन होत आहे आणि हे गुंजन ना महाराष्ट्र धर्माला पचणार आहे, ना परवडणार आहे, ना पुढील राजकारणाला हे झेपवणार आहे। त्यामुळे केवळ सत्ता, सत्ता आणि सत्ता आणि सत्ता लोलूप असणारे राजकीय कार्यकर्ते हे एकमेव चित्र हे वारंवार सर्वदूर बघायला मिळत आहे। यावर मी खंत, दुःख आणि चिंता सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्त करतो। विचार हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो विचार आहे त्या विचाराला समोर ठेवून राजकारण हे केलं जातं। स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात आयडिया ऑफ इंडियाला डोळ्यासमोर ठेवून आंदोलन निर्माण केलं झालं आणि नुसतं स्वातंत्र्य म्हणजे सत्तेचं हस्तांतरण नाही, तर व्यवस्था परिवर्तन हा विचार घेऊन आपलं स्वातंत्र्य संग्राम उभा राहिला आणि त्या स्वातंत्र्य संग्राम हा विचारातून उभा राहिल्यामुळे आपल्या संविधानाचं, महान संविधानाची निर्मिती झाली। तिथे जर विचारच नसता, केवळ सत्ता असती, तर इंग्रजांच्या खुर्च्यांच्या जागी आपण बसलो असतो। मात्र व्यवस्था परिवर्तन हे स्वप्न होतं, एक विचार होता आणि तो विचार होता सामाजिक न्यायाचा विचार होता, समतेचा, बंधुत्वाचा विचार होता। आणि या सर्व महान अशा आध्यात्मिक परंपरेपासूनचा जो विचार आहे, जो समाजवादी विचार आहे, हा विचार पुढे ठेवून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याची फळं ही आजवर त्याच्याच अनुषंगाने आपल्याला चाखायला मिळत आहेत। मात्र आता एक माणूस दुसऱ्या पक्षात जातो, तो कशासाठी गेला रे बाबा, तो म्हणतो सत्ता आहे म्हणून गेलो। काही पक्ष जी फुटतात आहेत ते फुटत असणारे आणि जुळत असणारे जे काही पक्ष असतील तेही काय सांगतात आहे, तर सत्तेशिवाय लोकांची कामं होत नाही किंवा सत्ता ही आवश्यक आहे। तर विचाराचं काय, विचार हा स्वाभिमानाशी निगडीत आहे, विचार हा राष्ट्राशी निगडीत आहे, विचार हा अध्यात्माशी, धर्माशी निगडीत आहे। आणि केवळ तुम्ही सत्तेचा जेव्हा विचार करता तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण डुबवतात हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो। आणि या सर्वांमध्ये केवळ मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की विचाराचं काय हे एक मोठं संकट आहे। केवळ सत्ता आणि सत्ता जर आपण म्हटलं तर आगामी काळात एक प्रचंड मोठ्या सामाजिक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल। हे एक अर्थस्वरूपाचं एक जी हाक आहे ही अभिनिवेशाच्या पक्षाच्या पल्ल्यावर जाऊन ही काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं, एक कार्यकर्ता या नात्यानं, नवे ते एक नागरिक या नात्यानंही विचारांचं काय आणि लढाई ही विचारांची झाली पाहिजे। आणि केवळ सत्तेची लढाई झाल्यामुळे पैसा फेक तमाशा देख नावाचं एक नाटक दुर्दैवाने आपल्या सगळ्यांच्या नशिबी बघण्याचा एक दुर्मिळ आणि अशा प्रकारचा एक प्रसंग आज हा येऊन ठेपलेला आहे। यातून आपल्याला बाहेर निघलं पाहिजे आणि मतांची भिन्नता ही मान्य आहे आणि त्यातून एक सभ्य सुसंस्कृत राजकारण यावं। मात्र सत्तेचा जो नंगा नाच आहे
हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हावेत हे विनम्र स्वरूपाचं आवाहन करतो। जातीनिहाय जनगणना हा बाब महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जातीनिहाय जनगणना भाजपने करणार असं जाहीर केलं। केंद्रीय कॅबिनेटने निर्णय घेतला आणि जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं एक व्यापक स्वरूपाची चर्चा ही देशामध्ये जनगणना करण्याच्या पूर्वी झाली पाहिजे। कारण जातीनिहाय जनगणना म्हणजे नुसतं हा शिर मोजण्याचा कार्यक्रम नाही, डोके मोजण्याचा कार्यक्रम नाही, तर याचा जो आशय आहे तो सामाजिक स्वरूपाचा आहे आणि यामध्ये माहिती कशा स्वरूपात भरला जाणार आहे, कशा स्वरूपात माहिती द्यायची आहे, त्यामुळे प्रशासन पातळीवर आणि नागरिक पातळीवर याची चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे जातीनिहाय जनगणना हा पॉलिटिकल अजेंडा नाही तर हा सोशल अजेंडा आहे आणि या सोशल अजेंड्याचं पाठपुरावा हा राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून करताना आपल्याला सर्वांना दिसून येत आहे। हा जातीनिहाय जनगणना जी केल्या गेली याचा जो निर्णय घेतला गेला याचं श्रेय राहुल गांधींचं आहे एवढं म्हणून आम्हाला थांबता येणार नाही। तर याचे जे परिणाम आहेत की आज मुठभर लोकांजवळच सत्तेतली पदं आहेत, अधिकारी जरी असले, योजना जरी असल्या तरी त्याचा लाभार्थी हा मुठभर लोकांनाच त्याचा लाभ मिळतो। त्यामुळे जेवढी जनसंख्या आहे तेवढंच हिस्सा हा सगळ्यांना मिळाला पाहिजे, हे सरळ गणित यामागचं आहे। मराठा आरक्षणाचा महाराष्ट्रातला मुद्दा असेल, उत्तरेतला जाट आरक्षणाच्या संदर्भात असेल, दक्षिणेमध्ये इतर बहुजन समाजातल्या काही आरक्षणाच्या मागण्या असतील, गुजरातमध्ये पाटीदारांच्या आरक्षणाच्या मागण्या असतील, याचं थेटपणाने कारण काय तर उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी या असणाऱ्या भारतीय जी व्यवस्था होती, आपली अर्थव्यवस्था होती, आता यांनी शीर्षासन केलंय आणि उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती हे स्वरूप आलंय आणि कनिष्ठत्व शेतीला आल्यामुळे, कनिष्ठ शेतीत्वाला का आलं तर शेतमालाला भाव नसणे, त्या संदर्भातल्या योजना या गेल्या 10 वर्षात बंद पडल्या आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्न न होणे हा एक आणि यासोबतच अनेक सोशो इकॉनॉमिकल अनेक बाबी ज्या आहेत त्या समस्या भेडसावत आहेत आणि या सगळ्या भेडसावत असताना आता आरक्षणाची मागणी जी मोठ्या प्रमाणात होते त्याला ताबडतोबीनं कुठे ना कुठे राज्यव्यवस्थेमध्ये सामावून घेतला पाहिजे आणि जातीनिहाय जनगणनेच्यामुळे महाराष्ट्रातला एक मोठा प्रश्न निकाली निघणार आहे, तो म्हणजे वेगवेगळ्या समाजांची जनगणना झाल्यानंतर जे माहिती समोर येईल त्या माहितीतून सगळ्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार हा हिस्सा मिळणार आहे। त्यामुळे आमची जी सरकारला मागणी आहे की ताबडतोबीनं या संदर्भातली एक श्वेतपत्रिका, त्याची प्रोसिजर, त्याचा कालबद्ध कार्यक्रम हा जाहीर करावा आणि तो कार्यक्रम जाहीर करत असताना 50% जी कमाल आरक्षणाची जी मर्यादा आहे ती त्यांनी उठवावी आणि लोकसंख्या जनगणना पूर्ण मोजणी झाल्यानंतर त्यामध्ये सगळ्यांना प्रतिनिधित्व लोकसंख्येनुसार द्यावं, ज्यामध्ये ओबीसी जो समाज आहे जो आज 27% थांबलेला आहे हा निश्चित स्वरूपामध्ये हा 60-64% त्याच्यामध्ये वाढ होईल। दुसरीकडे मराठा आरक्षणाचा जो एक विषय आहे तो मराठा आरक्षणालाही याच जातीय जनगणनेच्या माध्यमातून आरक्षण मिळेल। त्यामुळे शासनाने ज्या महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामुळे एक संघर्ष मोठा पाहावा लागला आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून कुठे ना कुठे तेढ आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळाली आणि महाराष्ट्र धर्माला कुठे ना कुठे त्या ठिकाणी तडा गेल्याचा आपल्याला बघावा लागला, त्या दुरुस्ती करण्याच्या अनुषंगानं ताबडतोबीनं जातीनिहाय जनगणनाही सरकारनं करावी आणि महाराष्ट्राने यामध्ये तेलंगणासारखा, कर्नाटकासारखा हा अग्रिम त्यामध्ये पुढाकार घ्यावा। भारत सरकारच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या येण्याच्या पूर्वी ज्या 2 राज्यांनी जातीनिहाय जनगणना करून अंमलबजावणी केली आहे त्या धर्तीवर त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी। विधानसभेमध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे याचा ठराव या आधीच झालेला आहे, त्यामुळे या प्रश्नाला तातडीनं महाराष्ट्रामध्ये सुरुवात करावी ही आमची मागणी आहे। तुम्ही कोक्या, भोका वगैरेचा उल्लेख केला की आता सध्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा आहे, त्याच्यामध्ये असं बोललं जातंय किंवा त्याच्या प्रवक्त्याकडून, त्याच्या नेत्यांकडून असं वक्तव्य येत आहे की या पक्षामध्ये विलीनीकरणाचे आड येणारे काही चारीचे सूत्राचारी आहेत, कसं बघताय? एकंदरीत जी या सत्ता हा परवलीचा शब्द आणि सर्व काही जे आहे सब कुछ सत्ता हे एक विकृत
एक आकर्षण निर्माण झालेलं आहे. या अभिलाषेतून आणि या स्पर्धेतून जी शब्दावळी बाहेर येत आहे ती असभ्य आहे आणि ह्या असभ्यतेच्या माध्यमातून कुठे ना कुठे याचे दुष्परिणाम हे महाराष्ट्राच्या लोकजीवनावर, समाज जीवनावर आणि भविष्यावर होणार आहेत. त्यामुळे एका पक्षाने हे म्हटल्यावर लगेच त्याच्यावर दुसऱ्या पक्षाने ते बोलावं, हा काही नैले पे दैले टाकावा, हा राजकारण हा काही खेळ नाही. आणि तो तशा स्वरूपामध्ये प्रतिक्रिया देत असताना त्याची भाषा जी आहे ती सभ्य असली पाहिजे, त्याचा संदर्भ योग्य असला पाहिजे, त्यामध्ये विकृती ही असता कामा नये आणि त्याचे परिणाम समाजावर होणार नाही याची दक्षता घेतल्या गेली पाहिजे. ते सर्व संकेत जे आहेत हे मोडून टाकल्या जात आहे आणि अत्यंत विदारक स्वरूपाचं जी ध्येयबोली असेल, जी भाषेची जी निवड असेल ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही सर्वांच्या समोर येत आहे आणि याचे दुष्परिणाम आपल्या समाजावर आणि भविष्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. यावर चर्चा कुठेतरी सुरू व्हावी ही एक अर्थ स्वरूपाची आमची हाक आहे. महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे का या अनुषंगाने काही? महाविकास आघाडी ही महाराष्ट्रामध्ये 2019च्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही निर्माण झाली. शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस दीड महिन्याच्या एका मोठ्या चर्चेनंतर ती स्थापन झाली. ती होत असताना काँग्रेसनी सहभागी व्हावं का होऊ नये, आतून पाठिंबा द्यावा का बाहेर पाठिंबा द्यावा, इथपासून सर्व चर्चा ह्या तात्कालीन त्या परिस्थितीमध्ये झाल्या आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी निर्माण झाली. आणि त्याला अनुमोदन देत असताना इंडिया अलायन्सही हे गठीत झालं. आणि इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी या दोन्हीचं जे मूळ कारण होतं तर भारतीय जनता पार्टी ही लोकशाही विरोधात आहे, ही भारताच्या संविधानाला ही न मानणारी आहे, न जुमानणारी आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हा एकत्र झाला होता. आणि आजही ही कारणं अबाधित आहे. कारण भाजपचा जी कार्यशैली आहे ही अधिक विचित्र आणि विकृत स्वरूपामध्ये ते आता काम करायला लागलेले आहेत पहिल्याच्या तुलनेत. त्यामुळे हे कारण आजही अबाधित आहे आणि या कारणामुळे मित्रपक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडी असेल, इंडिया अलायन्स असेल, हा भविष्यातही काम करत राहील. महाविकास आघाडीतले अनेक पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षांची चर्चा चालू आहे, खुश नाही आहेत, सगळेच नाराज आहेत महाविकास आघाडीमध्ये. त्याची कारणं काय? सत्ता नावाचा एक जो शब्दाचं गुंजन आपल्याला सर्वांना ऐकायला मिळतंय. आता सगळं काही सत्ताच आहे. म्हणजे निवडणुकीत एक भाषणं द्यायची, आपलं जीवन जे आहे हे वेगळ्या पक्षात घालायचं आणि लगेच ताबडतोबीनं पक्ष बदलायचे. इतक्या सोयीने कसं पक्षांतर होऊ शकतं? आणि ही केवळ राजकीय पक्षांची सोय, गैरसोय किंवा मजबूत कमजोर हा एवढ्यापर्यंत हा विषय नाही. हा विषय त्याच्या पलीकडे जाऊन या समाजाचं काय, या देशाचं काय, या लोकशाहीचं काय, हा इतका गंभीर स्वरूपाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे पहिलेच महायुती म्हणून जी काही अयोग्य पद्धत असेल, काय मतदार यादीत नाव वाढवलं असेल, मॅनेज केलं सिलेक्शन, तो आपल्या ठिकाणचा सगळं भाग आहे. त्याच्या विरोधात आम्ही आहोतच आहोत. मात्र आता 248-39 आमदार आपल्याजवळ असतानाही आपल्याला अजून शांत बसवत नाही. आपण निवडणुकीमध्ये दिलेले जे वचननामे होते, जे जाहीरनामे होते, त्यावर आपण काम करत नाही. आजही आपण दुसरे पक्ष फोडताय. हा जो इम्बॅलन्स जो निर्माण करताय हा विचित्र आहे, हा न झेपवणारा आहे आणि यातून अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक समस्या निर्माण होणार आहेत. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. एक मराठी प्रश्न, मध्य प्रदेशच्या भाजपचे जे मंत्री दिनेश शहा सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांच्यावर झालेल्या FIR-ला थांबवण्यात यावं असं त्यांनी म्हटलं. सुप्रीम कोर्टाने पण त्यांना सांगितलं की तुम्ही हायकोर्टात आधी जा. इतकं विवादास्पद वक्तव्य केल्यानंतर सुद्धा राजीनामा न देता अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाकडे धाव घेणं, काय म्हणा? भारताच्या स्वातंत्र्यानंतर केंद्रीय पहिल्या मंत्रिमंडळातील रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वेचा एक अपघात झाल्यानंतर, एक अपघात होतो, कुठे ना कुठे गार्ड चुकतो, लाईनमन चुकतो आणि एक अपघात होतो. मात्र माझ्या विभागातला ऍक्सिडेंट झाला, चुकीमुळे ऍक्सिडेंट झाला म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी पहिला राजीनामा दिला. तिथून नैतिकता आणि राजकारण याची सांगड घालण्याचा प्रयत्न हा केला गेला. अलीकडच्या काळात नैतिकता आणि राजकारण हे बाजूला, नैतिकता ही गुंडाळूनच ठेवल्या गेलेली आहे. मंत्र्यांनी काय काय केल्यानंतर, काय काय बोलल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून काढल्या जात नाही.
किंबहुना असंच बोलण्याकरता हे मंत्री ठेवलेले आहेत का, असा एक प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रातले आपले मंत्री काय काय बोलतात हेही या निमित्तानं दुर्दैवानं त्याही गोष्टी डोळ्यासमोर येतात. मात्र शहा जे आहेत हे नरेंद्र मोदी यांच्या फार जवळचे आहेत आणि ते शहा हे मंत्री पण आहेत. अनेक दिवसांपासून त्यांची खासियत राहिली की ते शहा आहेत म्हणून जवळचे आहेत का नरेंद्र मोदींच्या अजून ते लाडक्या मंत्री आणि आमदार असण्याचे काय कारण आहे हे आम्हाला माहीत नाही. मात्र ते इतकं विचित्र बोलल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं जात नाही, त्यांना समज दिला जात नाही, ते माफी मागत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आणि त्यांना प्रोत्साहन कोणी दिलं होतं असं बोलण्याकरता हा एक कळीचा प्रश्न एक निर्माण होतो. आणि तो निर्माण होत असताना शेवटी त्या महिला अधिकाऱ्यांनी काय केलं तर राष्ट्राचा जो विजय आहे तो राष्ट्राचा विजय, राष्ट्राची अस्मिता आणि राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राची असणारी भूमिका त्यांनी बाहेर येऊन माध्यमांमध्ये येऊन त्या ठिकाणी अधोरेखित केली. आणि त्यांनी ती भूमिका मांडत असताना जे केलेलं वक्तव्य आहे हे 100% देशद्रोह आहे. आणि अशा देशद्रोही माणसाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं मंत्री बोलायला तयार नाही, ते माफी मागायला तयार नाही, उलट बेशरम सारखे हसून हसून त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. म्हणजे नेमके आपण कुठे चाललो आहोत. हा सत्तेचा जो नंगा नाच जो सुरू आहे, जो मी यापूर्वीच जो आपल्या सर्वांसमोर अत्यंत विनम्रतेने मांडला, याचं दर्शन वारंवार हा होत आहे. आपण असंच विचारणार आहोत का कोणाचा राजीनामा हे राजकारण असू शकत नाही, बोलायची हिंमत कशी झाली, हे वातावरण कसं आहे आणि या वातावरणामध्ये आपण समाज म्हणून हे सगळे वक्तव्य कसे ऐकू शकतो, हा एक गंभीर जो प्रश्न आहे हा या निमित्तानं हा उपस्थित होतो. स्पष्ट स्वरूपामध्ये हा देशद्रोहाचा मामला आहे आणि यांचा राजीनामा झाला पाहिजे. हायकोर्टाने जी सुमोटो याची संज्ञान घेत असताना गुन्हे दाखल करायला सांगितले, ते सांगितल्यानंतर तर कुठे ना कुठे नैतिकतेचा आधार घेऊन कुठेतरी जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र त्याला केंद्रीय जे नेतृत्व आहे ते पाठीशी घालत आहेत. याबद्दल खंत, दुःख आणि निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. बिहारमध्ये राहुल गांधींचा ताफा अडवला गेला. बिहारमध्ये आज विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ते गेले होते, मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा अडवला. पर्यायी त्यांना पायी चालत जावं लागलं त्या कार्यक्रमास्थळी. ताफा का अडवला हे कारण अद्याप तुम्ही दिले नाही. आज बिहारच्या सर्व अनेक जिल्ह्यांमध्ये राहुल गांधी एका ठिकाणी आणि जिल्ह्यांमध्ये या विषयाच्या मोठ्या कार्यक्रम आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे नियोजित रॅली ह्या आयोजित करण्यात आल्या होत्या. आता राहुल गांधींना काँग्रेस पक्षानेच आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जाऊ न देणं हे विचित्र आहे. उद्या तुम्हाला आम्हालाही हे आपल्या स्वतःच्या घरातही आपल्याला जाऊ देणार नाही. कुठे 144 लावली म्हणता, कुठे काय, म्हणजे हा सत्तेचा जो गैरउपयोग आहे हा आता ईडी, सीबीआय किंवा कारखान्याच्या चौकशा थांबवणे इथपर्यंत नाही, तर आता हा अभिव्यक्तीवर आणि आपल्या वावरावर आणि आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यापर्यंत हे सरकार गेलेलं आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं मागं निकळ 4 महिन्यात घ्यायचं खरं. मात्र फेर प्रभाग रचना करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा राज्य सरकारला दिले. 40 दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे. कुठेतरी विलंब होईल असं वाटत नाही. सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे हा 3 दिवसापूर्वीच अपलोड झाला आणि तो अपलोड झाल्यानंतर आज कुठेतरी ग्रामविकास आणि नगरविकास विभागाला निवडणूक आयोगाने सूचना दिल्याचं हे दिसून येतं. मुळात काही 54 केसेस ह्या सुप्रीम कोर्टात होता. त्यामुळे त्याच्यामध्ये जातीनिहाय आरक्षणाचा विषय होता आणि प्रतिनिधित्व म्हणजे एका प्रभागातून कितीचा असेल किंवा संख्या किती असावी असा तो अत्यंत सरकारने जाणूनबुजून क्लिष्ट केलेला तो सर्व एकंदरीत त्याचं प्रारूप स्वरूप होतं. आणि यातून कुठलीही पळवाट न काढता आता सरकारनं या निवडणुका घ्याव्यात हीच आमची त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे. नाहीतर पुन्हा एखादं काहीतरी खुसफुट काढून या निवडणुका लांबू नये आणि असं करण्याचं कारस्थान जर सुरू असेल तर निश्चित हा सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये त्यांनी आडवं येऊ नये एवढं या निमित्ताने सांगावं. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी सुद्धा आता वेगवेगळ्या महाविकास आघाडीमध्ये तयारी सुद्धा सुरू आहे. एक नुकतीच बैठक सुद्धा दिल्लीमध्ये पार पडलेली आहे. तर काँग्रेस एकंदरीत या निवडणुकीला घेऊन किती गंभीरपणे आता काम करते आणि अंतर्गत वाद काँग्रेसमधले काही नव्या रामदेव वगैरे त्याचा मुद्दा आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये कुठल्याही प्रकारचे वाद नाहीत. 3 दिवसापूर्वी दिल्ली स्तरावर पक्षश्रेष्ठींच्या समवेत बैठक संपन्न झाली. त्या बैठकीतही एक दिलाने एकजुटीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्या ठिकाणी कार्यरत असण्याचं देखील हे सिद्ध झालं आहे. आणि सर्वांनी पक्षश्रेष्ठी असेल आणि महाराष्ट्रातली सर्व नेत्यांनी
जे कामकाज चालू आहे त्या अनुषंगानं समाधान व्यक्त केलं आणि पुढे अधिक कर्मठ्यांनी चालण्याच्या अनुषंगानं हा संकल्प केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे अधिकार आहेत त्या युती आघाडीच्या संदर्भातले जे अधिकार आहेत ते हे जिल्हा स्तरावरील आमचे जे युनिट आहेत त्या स्थानिक पातळीवर आम्ही हे अधिकार देत आहोत. शेवटी 73वी 74व्या घटना दुरुस्तीतून स्थानिक स्वराज्य संस्थांचा उदय झालेला आहे आणि 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे. त्यामुळे आमच्या स्तरावर देखील आम्ही सत्तेचं विकेंद्रीकरण हे स्थानिक स्तरावर करत आहोत. म्हणजे मुंबई काँग्रेसला अधिकार असतील की सोहळावर निवडणुका लढवायच्या की महाविकास आघाडी लढवायच्या याचा निर्णय आहे? या संदर्भात मुंबई काँग्रेस सर्व स्थानिकांशी वरिष्ठांशी आपल्या पातळीवर चर्चा करत आहे. सरकारी इथं नारा काँग्रेस सुद्धा देते का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर? नाही, त्या सत्ता विकेंद्रीकरणाच्या अनुषंगानं आम्ही स्थानिक पातळीवर अधिकार दिलेले आहेत. चला, हिंदी संजय दिवसात. बता दीजिए, सुफिया कुरैशी को केंद्र सरकार ने ऑपरेशन सिंदूर का चेहरा बनाया और बीजेपी के मंत्री उसी को लेकर विवादित बयान देते हैं. हाईकोर्ट के आदेश पर एफआईआर दर्ज करने की बात कही गई है, वो सुप्रीम कोर्ट गए हैं, लेकिन कहीं ना कहीं आपको लगता नहीं है कि बीजेपी को ही कार्रवाई जो है करनी चाहिए थी सुप्रीम कोर्ट जाने से? बीजेपी का जो उनकी कार्यप्रणाली है, पहले तो भारत का संविधान उनको मंजूर नहीं था, अभी आए दिन उसकी सौगात दे रहे हैं. तिरंगा जो है वो तिरंगा भी उन्हें मंजूर नहीं था, अभी तिरंगा रैलियां निकाल रहे हैं. और अभी राष्ट्र की एक अस्मिता के लिए जिनके माध्यम से, बयान के माध्यम से हमारी राष्ट्रीय अस्मिता जो है उसको उजागर करते हुए एक देश का सम्मान और देश की जीत को जिन्होंने हमारे सामने रखा, उनके खिलाफ में ऐसी बयानबाजी, इसका मतलब है उनके देश के संविधान पे, तिरंगे पे और इस सिंदूर के विजय पर उनको इत्तेफाक नहीं. संजय राउत कह रहे हैं, संजय राउत कह रहे हैं उनको निलंबित कर देना चाहिए, कार्रवाई करनी चाहिए. किसको? बीजेपी ने इतना बड़ा बयान है सुप्रीम कोर्ट तक. जी हाँ, उन्होंने, बीजेपी ने तो ये इस पे बोलने की भी आवश्यकता है. बीजेपी ने तो तात्काल स्वरूप में, तात्काल प्रभाव में उनको निलंबित करना चाहिए था, निष्कासित करना चाहिए था. निष्कासित केवल मंत्रिमंडल से ही नहीं, तो बीजेपी ने, उन्होंने पार्टी से भी निष्कासित करना चाहिए था. अपने आप को राष्ट्रभक्त बताते हो और राष्ट्र के अपमान करने वाले व्यक्ति को आप कैसे बर्दाश्त कर सकते हो? उनका जो बयान है ये देश का अपमान है, ये वीरता का अपमान है, ये देशद्रोह है. और ऐसे शख्स को वो कोई उस पर कार्रवाई नहीं करते, ये बहुत ही संगीन मामला है. और इसमें भाजपा का जो असली चेहरा है वो लोगों के सामने आ चुका है, मगर उनका असली चेहरा आने के बावजूद ये राष्ट्र की अस्मिता का बात है, ये देश की सम्मान की बात है. उनको हर हाल में उन पर राष्ट्रद्रोह का मुकदमा चलना चाहिए. उनको निष्कासित करने के लिए भी प्रयास करने की आवश्यकता है. और हमारा मध्य प्रदेश का जो यूनिट है उनको लेकर आए दिन आपको वहां पर कोई कार्रवाई तकनीकी स्वरूप की या जो भी कार्रवाई होती है कानूनन, वो करने के लिए आगे बढ़ेगी. सर, संजय राउत कह रहे हैं कि चाहे वो विजय शाह हो या कोई भी शाह हो, वो कभी भी देशभक्त नहीं हो सकता. ये सारे शाह देशद्रोही है. ये किसी शाह की बात नहीं है, ये तानाशाही की बात है. और वो शाह अपने आप को तानाशाह समझते हुए इस बोलने, कुछ भी बोलने के लिए जो अपने आप को आजाद समझता है, ये मुद्दा जो है, इस पर हम सब लोगों ने वहां एक आंदोलन करने की आवश्यकता है. देश के नाते इस मुद्दे पर इकट्ठा होने की आवश्यकता है. सर, राउत ने और एक विवादास्पद बयान आज दिया है. उनका कहना है कि जिस प्रकार श्री राम वनवास के लिए चले गए थे, उस समय उनकी पादुकाएं रखकर अयोध्या पर राज किया जा रहा था, उसी तरह मोदी जी भी अब ट्रंप के जूते अपने सिंहासन पर रखेंगे और भारत देश चलाएंगे, भारत देश पर राज करने की कोशिश. मूलतः मुद्दा यह है कि ऑपरेशन सिंदूर के साथ जो हमने जंग, जो पाकिस्तान के खिलाफ में एक जो संघर्ष और जंग छिड़ी थी, उसमें हमारे साथ कौन कौन था? मोदी जी जो है वो आए दिन विदेश में चक्कर लगाते हुए हम सब देखते हैं. अब की बार ट्रंप सरकार भी बोलते हैं तो चाइना के प्रेसिडेंट को बुलाकर वहाँ अहमदाबाद में वो साबरमती के तट पर झूले पे झूलते हुए भी दिखते हैं. तो माय फ्रेंड बोलते हुए बहुत सारे प्राइम मिनिस्टर और प्रेसिडेंट को गले मिलते हुए भी देखते हैं. और इतना उन्होंने विश्वगुरु बनने का जो उनका जो एक दावा है, वो दावे के साथ जब हमारे पर बुरा समय आया तो हमारे साथ कौन कौन देश खड़े थे, ये देश जानना चाहता है. और उन्होंने इस प्रकार से उन पर जो कोई टिप्पणी होती है
तो उन्होंने उसको उजागर करते हुए ही उनकी जो उपलब्धियां है वो उपलब्धि बताना चाहिए। आर्मी की उपलब्धि जो है उस पर हमको नाज है, और सरकार ने जो भी कदम उठाया उस पर हम कोई सवालिया निशान नहीं लगाना चाहते, मगर उसके बावजूद हमारे इस कठिन समय में हमारे साथ कौन था ये देश जानना चाहता है, और पार्लियामेंट का ज्वाइंट सेशन लगाकर इन तमाम चीजों का जवाब जो है वो प्राइम मिनिस्टर ने देना चाहिए। थैंक यू। पार्लियामेंट्री सेशन की जरूरत नहीं है, काफी सेंसिटिव चीजें होती हैं जो खुले तौर पर नहीं बताई। जाहिर है सारी सेंसिटिव चीजों की बात नहीं है, कितने लोग गए, क्या गए, कितने बम उड़ाए, क्या गए, इस प्रकार से बात होने की कोई आवश्यकता नहीं। मगर पहले जो होना चाहिए था कि विश्व में और देश में हम सब एक है दिखाने के लिए ज्वाइंट पार्लियामेंट्री सेशन होना चाहिए था। और अभी जो है वो अभी जो हमारी जो स्थिति हुई और जो लड़ाई में आई उसका जो एक मंथन होता है जिसको मराठी में सिंहावलोकन कहते हैं, उस प्रक्रिया को संपन्न करना, यानी इस देश की जो सारी जनता है वो जनता ही इस देश की मालिक है। इस देश में जो हमारा संविधान है उस नागरिक को सर्वतोपरि समझा है। तो जितनी जानकारी मिल सकती है जो गोपनीयता के साथ या किसी अन्य चीजों के कारण आप उसको बताना नहीं चाहते हो, उसके साथ उसके बावजूद भी बहुत सारी जो बातें हैं उस पर अच्छे माहौल में चर्चा होना चाहिए। जय हिंद यात्रा निकाल रही है, क्या ये जो तिरंगा रैली बीजेपी की तरफ से निकाली जा रही है उसका काउंटर है? देखो, भारत माता सबकी है और भारत माता की जय बोलने का सबको अधिकार है, और कांग्रेस तो भारत माता की जय बोलते बोलते ही आजादी तक और आजादी से अभी तक चलते आई है। भारत माता की जय बोलने के बाद अंग्रेजों ने कोड़े बरसाए, उसके बावजूद भी हमने वंदे मातरम बोला, भारत माता की जय बोला। तो ये भारत माता जो है उसका और तिरंगे की जो हमारी आन बान शान है, ये हमारे लिए कांग्रेस के लिए सर्वतोपरि है। जो लोग तिरंगे को नहीं मानते थे अभी वो भी तिरंगा यात्रा निकाल रहे हैं, मैं उनको भी बधाई देता हूं, और उसमें कोई काउंटर की आवश्यकता नहीं। सब लोग आकर मिलकर ये राष्ट्र प्रेम को उजागर करें, ये हम सब लोगों ने मिलकर करना चाहिए। लेकर जो है बाइकआउट चल रहा है देश में, लोग स्वयं जो है बहिष्कार डाल रहे हैं, और खबर ये है कि भारत के ऐसे 9 से 10 एयरपोर्ट है जहां पर टर्की का ऑपरेशन चलता है, उनकी हैंडलिंग चलती है। ये क्या आप सरकार से मांग करना चाहेंगे? नहीं, इसमें सरकार ने वाघा बॉर्डर पर अपनी सीमाओं से पाकिस्तान जाने वाला जो व्यापार है वो उन्होंने बंद किया, मगर क्या कांडला बंदर से और अन्य अडानी के बंदर से पाकिस्तान को जाने वाली और आने वाली चीजों को रोका? ये भी एक बहुत बड़ा सवाल है। आप वाघा बॉर्डर बंद कर देते हो, मगर कांडला से और अन्य अडानी के यदि पोर्ट से यदि पाकिस्तान के साथ यदि ट्रेड चल रहा है तो ये क्या चल रहा है, ये भी सवाल हम सरकार से पूछते हैं। नहीं, अभी जो चीज अभी हुई नहीं है उस पर कोई टिप्पणी करने की कोई आवश्यकता नहीं। विजयाताई या युनिसेफच्या शिक्षण अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ता असल्यापासून माझा त्यांचा निकटचा स्नेह संबंध आहे, आणि समाजकारणात राजकारणात अशा जाणत्या लोकांच्या सोबत संवाद असणं हे अत्यंत आवश्यक आहे। मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सिंदखेड राजाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजामातांचे जन्मस्थळ आहे, तिथे महिलांच्या शिक्षणाची परिस्थिती अत्यंत दयनीय होती, मुलींची शाळेची गळती मोठी होती, तेव्हा त्यांच्यासोबत केलेल्या कामातून ऋणानुबंध जुळला होता, आणि आज 25 वर्षानंतर पुलाखालून बरंच पाणी जात असताना त्या ठिकाणी निश्चित त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही बरंच काही करू शकलो। मात्र आज अनेक पातळीवर महाराष्ट्रात आणि भारतात जी एक विचित्र आणि एक लोकशाही विरोधात जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाली, आणि एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खात्यातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला 5,000 रुपयाचा त्यांनी देणगी देखील दिली आहे। ही रक्कम कमी अधिकचा विषय नाही, मात्र त्यांच्यासारख्या आणि लोकांच्या आश्रयावर आणि त्यांच्या मदतीने जर पक्ष चालत असेल तर असाच विचार हा पुढे जाऊ शकतो, कारण लोक आश्रयावर आणि लोक सहभागावरच कोणती राजकीय आणि सामाजिक चळवळ पुढे गेली पाहिजे, ती कोणत्या खोक्यातून आणि कोणत्या बोक्याच्या माध्यमातून ती आली नाही पाहिजे, ही माझी भावना। आणि त्या निमित्तानं त्यांनी दिलेली ही आज दिलेला पहिला त्यांचा माझा प्रांताध्यक्ष झाल्यानंतरचा जो चेक आहे हा
माझ्यात उत्साह भरून गेला. यापूर्वी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी अशा स्वरूपाचा संवाद झाला होता. येणाऱ्या काळात या सर्व लोकांना सोबत घेण्याचा नव्हे तर त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना हा कार्यक्रमात आणि पक्षामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि आपण विजयाताईंचा प्रश्न विचारल्याबद्दल मी आपला आभारी आहे. सर हिंदी में सर राहुल गांधी काफिला रुका गया सर हिंदी में उससे. देखो राहुल गांधी क्या करने जा रहे थे, तो राहुल गांधी पलायन रोको, ये जो बिहार की जो एक मूलभूत समस्या है, जिस समस्या पर कांग्रेस काम कर रही है, उसको लेकर युवाओं के साथ चर्चा करने के लिए वहां जा रहे थे. और सरकार क्यों रोक रही है? यदि हमारे देश के युवाओं के साथ हमारे ही देश के नेता प्रतिपक्ष यदि जाकर कुछ बात करना चाहते तो इसमें रोकने की क्या बात है? आप किसी के साथ बात कर रहे हो और उसमें यदि रोकते हैं तो इसका मतलब है कि इनको जनतंत्र लोकतंत्र मंजूर नहीं है. और हमारा जो देश है वो तानाशाही की तरफ ये लेके जा रहे हैं, खुला इसमें से दिख रहा है. थैंक यू.